बातमी कोकणातून। कणकवलीत बिल्डिंगवरची मोठी शेड ही उपजिल्हा रुग्णालयासमोर कोसळली। वादळी वाऱ्यामुळे बिल्डिंगवरची लोखंडी शेड ही 300 मीटर अंतरावर उडाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ही शेड 300 मीटर अंतरावर उडाल्याची ही बातमी आपण पाहतो। उपजिल्हा रुग्णालयासमोर ही जी शेड आहे। सिंधुदुर्गामध्ये पाऊस हा दमदार आहे। आज आपण कणकवलीत आहोत। कणकवलीमध्ये वादळी वारं झालं सकाळी आणि सकाळच्या सुमारास एका बिल्डिंगवरून जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगवरून एक पत्र्याची शेड होती, ती शेड या रस्त्यावर आडून पडली आहे। कनेडी जो रस्ता आहे, नरडवे रस्ता आहे, या रस्त्यावर पडलेली आहे आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। पण ही जी शेड पडली आहे त्या ठिकाणी आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे। प्रशासन दाखल झालेलं आहे, नगरपंचायत असेल, महसूल असेल आणि तहसीलदार असेल, प्रांत असेल, हे दाखल झाले आहेत आणि हे सध्या शेड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। उपजिल्हा रुग्णालयासमोरच ही येऊन ही जी आहे शेड आहे येऊन पडलेली आहे आणि मोठा आवाज झाला। सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना, 10:10-11च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि इथले विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे। आपण जी शेड आहे प्रशासन ते बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।